नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून 1939 ते 1945 या कालावधीत झालेले जागतिक दुसरे महायुद्ध, त्याची कारणे व परिणाम याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. 1939 ते 1945 मधील दुसरे महायुद्ध हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा आणि रक्तरंजित संघर्ष होता, ज्यात दोस्त राष्ट्रे अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि अक्ष राष्ट्रे जर्मनी, इटली, जपान समोरासमोर होते. 1 सप्टेंबर 1939ला जर्मनीने पोलंडवर हल्ला केल्याने सुरू झालेले हे युद्ध 6 वर्षांनी अणुबॉम्बच्या वापराने जपानच्या शरणागतीने संपले. या युद्धात 7 ते 8.5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या महायुद्धाची मुख्य माहिती 1939 ते 1945 कालावधी 1 सप्टेंबर 1939 ते 2 सप्टेंबर 1945. 2 गट ऑपोजिंग साइड्स, दोस्त राष्ट्रे अलाइड पॉवर्स, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, सोव्हिएत युनियन, रशिया, अमेरिका 1941 नंतर आणि चीन. अक्ष राष्ट्रे ॲक्सिस पॉवर्स, जर्मनी, हिटलर, इटली, मुसोलिनी, जपान हे होते. दुसऱ्या महायुद्धाची प्रमुख कारणे. व्हर्सायचा तह, पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीवर लादलेली कडक अटी. 2 हिटलरचे आक्रमक विस्तारवादी धोरण. 3 राष्ट्रसंघाचे लीग ऑफ नेशन्स अपयश. महत्त्वाच्या घडामोडी. 1939 जर्मनीचे पोलंडवर आक्रमण. 1941 जपानचा पर्ल हार्बरवर हल्ला, अमेरिका युद्धात सामील. 1944 डी-डे, 2 राष्ट्राचे फ्रान्समध्ये आगमन. 1945 जर्मनीची शरणागती आणि हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब. जागतिक दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम. 1 जगभरातील अंदाजे 7 ते 8 कोटी लोकांचे बळी. संयुक्त राष्ट्राची UN स्थापना. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या 2 महासत्तांचा उदय झाला. जर्मनीची फाळणी आणि वसाहतवादाचा शेवट. भारताच्या स्वातंत्र्याची प्रक्रिया वेगवान झाली. हे युद्ध प्रामुख्याने युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडात लढले गेले होते. 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने हवाईमधील अमेरिकेच्या पर्ल हार्बर नाविक तळावर अनपेक्षित आणि अचानक हवाई हल्ला केला. या हल्ल्यात अमेरिकेची 18हून अधिक युद्धनौके, 300पेक्षा जास्त विमाने नष्ट झाली आणि 2400हून अधिक सैनिक मारले गेले. या हल्ल्यामुळे अमेरिकेने अधिकृतपणे दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला. पर्ल हार्बरवरील जपानी हल्ल्याची प्रमुख वैशिष्ट्ये. तारीख आणि वेळ 7 डिसेंबर 1941 सकाळी 7:55 स्थानिक वेळ. आक्रमणकर्ता जपानची इम्पेरियल नेव्ही, शाही नौदल, 353 विमाने आणि टॉर्पेडो बॉम्बर्स यात सहभागी होते. नुकसान: 188 विमाने नष्ट, 159हून अधिक खराब झाली, तर 18 युद्धनौके, 4 युद्धनौका बुडवल्या गेल्या किंवा गंभीर नुकसान झाले. हल्ला का केला? पॅसिफिक महासागरात अमेरिकेची नौदल ताकद कमकुवत करण्यासाठी आणि आशियाई विस्ताराचा मार्ग मोकळा करण्यासाठी जपानने हा हल्ला केला. याचा परिणाम: या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले आणि दुसऱ्या महायुद्धात सक्रिय सहभाग घेतला.
महत्त्वाची टीप: हल्ल्याच्या वेळी अमेरिकेचे सर्व वाहक जहाजे एअरक्राफ्ट कॅरियर्स बंदरात नसल्यामुळे ती वाचली, ज्यामुळे अमेरिकेला लवकर सावरता आले. या भीषण हल्ल्यामुळे अमेरिकन जनतेमध्ये संतोष निर्माण झाला आणि हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात कलंकित दिवस म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या महायुद्धात 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकले. 6 ऑगस्टला हिरोशिमावर लिटिल बॉम्ब युरेनियम आणि 9 ऑगस्टला नागासाकीवर फॅट मॅन प्लुटोनियम बॉम्ब टाकला गेला, ज्यामुळे 1,50,000 पेक्षा जास्त नागरिक ठार झाले. या भयंकर हल्ल्यानंतर जपानने शरणागती पत्करली व युद्ध संपले. हल्ल्याचे प्रमुख तपशील: हिरोशिमा 6 ऑगस्ट 1945. अमेरिकन B-29 बॉम्बर एनोला गेने लिटिल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला, ज्याने शहर बेचिराख केले. नागासाकी 9 ऑगस्ट 1945. बॉक्सकार विमानाने फॅट मॅन नावाचा दुसरा बॉम्ब टाकला, ज्याचा मूळ उद्देश कोकुरा शहर होता, पण ढगाळ हवामानामुळे नागासाकीवर हल्ला झाला. परिणाम: या हल्ल्यात लाखो लोकांचा तत्काळ मृत्यू झाला आणि नंतर किरणोत्सर्गामुळे रेडिएशन अनेक जण मृत्युमुखी पडले. परिणाम: या भयानक विनाशामुळे 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानचे सम्राट हिरोहितो यांनी शरणागतीची घोषणा केली, ज्यामुळे दुसरे महायुद्ध अधिकृतपणे संपले. हे हल्ले इतिहासातील एकमेव अण्वस्त्राचा वापर आहेत, ज्याचे परिणाम जपानला अनेक दशके भोगावे लागले. या हल्ल्यामध्ये हिरोशिमा पॉप्युलेशन 3,50,000 होती, त्यापैकी मृत्यू झाले 1,40,000, इंज्युर्ड झाले जखमी झाले 78,000. नागासाकी, त्याची लोकसंख्या 2,70,000 होती, मृत्यू झाले 73,000 तर जखमी झाले 75,000. यामध्ये एकूण सर्व्हायवर लोक झाले 2,70,000. प्रश्न आहे: दुसऱ्या महायुद्धामुळे भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाला हे खरे आहे का? तर नक्कीच सुकर झाला. एक तर आधीच इतक्या दूर असलेल्या भारतातील राज्य सांभाळणे अत्यंत खर्चिक होत होते. त्यात दुसऱ्या महायुद्धाने अगदीच खजिना रिकामा झाला होता. ह्याशिवाय भारतात स्वातंत्र्याच्या करता संघर्ष जोरात चालू होते, तेही सांभाळणे हाताबाहेर जात होते. त्यात सुभाषचंद्र बोस यांची सेना आता ब्रिटिशांशी लढायला मोकळी होती. मग नामुष्की झाली असती. हरण्यापेक्षा आपण स्वातंत्र्य दिले असे इतिहासात नमूद झाले तर जास्त बरे होईल हे इंग्रजांना कळले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या वाटाघाटींना जोर देऊन भारताबाहेर निघणे हे जास्त सोयीस्कर वाटले आणि तसे झाले. ही ढोबळमानाने त्यावेळची परिस्थिती होती. आता ह्यात अजून डिटेल्स असणार. काँग्रेस, मुस्लिम लीग किंवा इतर यांचे कॉन्ट्रीब्युशन वगैरे, पण हे सर्व भारताच्या स्वातंत्र्य संघर्षातच आले. भारताला स्वातंत्र्य दिल्याशिवाय पर्याय नाही या निर्णयावर इंग्लंड पोचला. जी कारणे महत्त्वाची ठरली त्याबद्दल मला जे माहीत आहे ते मी लिहिलेले आहे. जागतिक दुसरे महायुद्ध कारणे व परिणाम हा व्हिडिओ
आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.